गुरुदैव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या असीम कृपेची अग्निज्वाला. श्री गुरुचरित्राच्या 44व्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या महिम्याचं भावपूर्ण वर्णन आहे. या अध्यायामध्ये त्यांच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी नंदी एक अत्यंत मार्मिक आणि आश्वासक उपमा सांगतात. ते म्हणतात, पापं जरी पर्वताएवढी मोठी असली तरीही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कृपा अग्निप्रमाणे त्यांना भस्मसात करून टाकते. नंदी म्हणतात, गवताच्या मोठ्या ढिगावर पडलेली एखादी छोटी ठिणगी देखील संपूर्ण गवताचा ढीग क्षणार्धात जाळून टाकते. अगदी तसंच श्री गुरुकृपेचा स्पर्शही जन्मोजन्मींची पापं नष्ट करण्यासाठी समर्थ असतो. पापांची संख्या किंवा तीव्रता महत्त्वाची नसून श्री गुरूंवरची निष्ठा, श्रद्धा आणि शरणागती महत्त्वाची असते, असा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे. अनेकदा आपल्या चुका, दोष आणि पापांचा विचार करून आपण निराश होतो. माझ्या पापांचं ओझं फार मोठं आहे आणि माझा आता उद्धार कसा होईल असा प्रश्न मनामध्ये येतो. अशावेळी नंदींचं हे वचन नवी उमेद देतं. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची करुणा असीम आहे. त्यांची कृपा शब्दामध्ये मोजता येणारी गोष्ट नाही, तर ती अनुभूती आहे. पूर्ण श्रद्धेनं त्यांना शरण गेल्यानं अज्ञान, दुःख आणि पापांचे अंधार आपोआप नष्ट होतात. गुरुदैव दत्त.